ते लो लोड शेडिंग करणं आमच्या हातात नसतं दादा. ते वरतून मेसेज येतात, ते आम्हाला फॉलो करावं लागतात. तुम्ही बोलले का खोसकर साहेबांशी, आमदारांशी? काय बोलले साहेब? त्यांनी इमर्जन्सी लोड शेडिंगमध्ये बंद केलं आहे. थोड्या वेळात होईल चालू, कारण आहे ना 1-1.5 तासाचं लोड रिलीज करावं लागतं. 1 तास होईल, पण चालू होईल येईल मेसेज आल्याबरोबर लगेच चालू करून देतो. हॅलो, हां बोला साहेब. हॅलो, अंबडवरून बंद केले आहे. मला वाटतं 9:30च्या आत यायला पाहिजे. हो हो, थँक्यू सर. हॅलो, नमस्कार, बोला. लोड शेडिंग असलं की असे अनेक फोन आम्हाला येत असतात. कोणी प्रेमात बोलतं, कोणी रेसमध्ये बोलतं, कोणी शिव्या देतं. आता एक कॉल चालू आहे. सगळ्यांशी संयमाने बोलावं लागतं, प्रेमाने बोलावं लागतं. आणि लोड शेडिंग का होतं? 1 मिनिट. हॅलो, नमस्कार, बोला. इमर्जन्सी लोड शेडिंग केलं आहे अंबडवरून, त्याच्यामुळे बंद आहे, येईल थोड्या वेळ. तर असं हे महावितरणचं लोड शेडिंग असतं. फ्रिक्वेन्सी असते एक 50 हर्ट्ज वगैरे. ती जर डाऊन झाली, जिथून वीज निर्मिती होते तिथून जर ती फ्रिक्वेन्सी डाऊन झाली तर लोड अनबॅलेन्स होतो. महाराष्ट्र अंधारामध्ये जाण्याची शक्यता असते. अशा पिरियडमध्ये महावितरणला लोड शेडिंग करावं लागतात. जवळपास काही एरिया बंद करून तो लोड बॅलन्स करावा लागतो. एक वेळेस फ्रिक्वेन्सी सेट झाली की पुन्हा आम्हाला कॅन्सलचे मेसेज येतात आणि पूर्ववतप्रमाणे ते फिरत चालू होतात. तर लोड शेडिंग का होतं ते तुम्ही समजून घ्या. हॅलो, नमस्कार. नाही. तर सन्माननीय वीज ग्राहक मित्रांनो, लोड शेडिंग होण्याचं कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा यातील तफावत. समजा ग्राहकांची व्यवसाय, घरगुती, शेती, जे काही वेगवेगळ्या औद्योगिक कारखाने या ठिकाणाहून जर मागणी 28,000 30,000 मेगावॅट असली आणि आमच्या विजेची निर्मिती ही 22,000 23,000 20,000 मेगावॅटच्या आसपास, म्हणजे जी काही तफावत असते ती तफावत भरून काढण्यासाठी हे लोड शेडिंग केलं जातं. हे जाणून बुजून केलं जात नाही. त्या काळामध्ये फ्रिक्वेन्सी जी असते ती अनबॅलन्स होते. ती अनबॅलन्स होऊन महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता असते, ग्रीड बंद पडण्याची शक्यता असते. त्याला अनेक टेक्निकली कारणं आहे, ते आपण जाणकार म्हणून एकदा समजावून घ्या. आणि त्यालाच लोड शेडिंग असे म्हणतात. त्यामुळेच असे इमर्जन्सी लोड शेडिंग होत असतं. अशा काळामध्ये आपण संयमाने आम्हाला सहकार्य करा, महावितरणला सहकार्य करा. धन्यवाद.